नमस्कार, मी रवी जगताप स्वागत करतो तुमचं लर्न विथ आर.एस. या युट्यूब चॅनलवरती. या आजच्या व्हिडिओमध्ये पाठीमागं तुम्हाला दिसत असेल, आज मी 14कडे वाचन करून दाखवणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही 14कडे वाचन करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात बसेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला चालू करूयात. आणि 14कडे झाल्यानंतर आपण मुलांची, मुलींची, गावांची, शहरांची तसेच आडनाव यांची प्रॅक्टिस करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला 14कडे यायला हवी. क ला के ए, का ला के डबल ए, पी ला के, पी ला के डबल ई, यू ला के यू, यू ला के डबल ओ, के ला के ई, क्या ला सी ए किंवा के ए, कै ला के ए आय, ओ ला के ओ, क्वा ला सी ओ किंवा के ओ, कम ला के ए यू, कम ला के ए एम किंवा के ए एन पण वापरतो आपण. कम कन आणि कहाला के ए एन. ठीक आहे. अशा पद्धतीने आता मी ख ची लाईन तुम्हाला वाचून दाखवतो. फ ला के एच ए, खा ला के एच डबल ए, ची ला के एच आय, ची ला के एच डबल ई, फू ला के एच यू, दुसऱ्या फू ला के एच डबल ओ, खे ला के एच ई, ह्या ला के एच ए, खै ला के एच ए आय, फो ला के एच ओ, फा ला के एच ओ, खौ ला के एच ए यू, खम ला के एच ए एम आणि खा ला के एच ए एच. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला ग ची लाईन वाचून दाखवतो. ग ला जी ए, गा ला जी डबल ए, गी ला जी आय, दुसऱ्या गी ला जी डबल ई, गु ला जे यू जी यू, गु ला जी डबल ओ, गे ला जी ई, ग्या ला जी ए, गै ला जी ए आय, गो ला जी ओ, ग्वाला पण जी ओत येतो, गो ला जी ए यू, गम ला जी ए एम आणि गहाला जी ए एम. ओके. अशा पद्धतीने मी तुम्हाला ग ची लाईन वाचून दाखवतो. ग ला जी एच ए, हा ला जी एच डबल ए, जी ला जी एच आय, डी ला जी एच डबल ई, घू ला जी एच यू, घू ला जी एच डबल ओ, घे ला जी एच ई, घ्या ला जी एच ए, गै ला जी एच ए आय, घो ला जी एच ओ, ग्वा ला जी एच ओ, गौ ला जी एच ए यू, गम ला जी एच ए एम, गहाला जी एच ए एच. ओके. आता अशा पद्धतीने मी तुम्हाला च ची लाईन दाखवतो वाचून. च ला सी एच ए, चा ला सी एच डबल ए, ची ला सी एच आय, दुसऱ्या ची ला सी एच डबल ई, टू ला सी एच यू, दुसऱ्या टू ला सी एच डबल ओ, के ला सी एच ई, चा ला सी एच ए, चै ला सी एच ए आय, तो ला सी एच ओ, च्वा ला सी एच ओ, चौला सी एच ए यू, चमला सी एच ए एम, चहाला सी एच ए एन. ओके. आता अशा पद्धतीने मी तुम्हाला छ ची लाईन वाचतो जातो. छ ला सी आय, दुसऱ्या ची ला सी एच सी डबल एच डबल ई, टू ला सी डबल एच यू, टू ला सी डबल एच डबल ओ, के ला सी डबल एच ई, ला सी डबल एच ए, ला सी डबल एच ए आय, ला सी डबल एच ओ, ला पण सी डबल एच ओ, ला सी डबल एच ए यू, ला सी डबल एच ए एम, ला सी डबल एच ए एन. किंवा मग असंही वाचू शकता सी एच एच ए. ठीक आहे. पण म्हणजे तुम्ही सी एच एच ए किंवा सी डबल एच असे वाचू शकता. काय प्रॉब्लेम नाही. ज ला जी ए, गा ला जे डबल ए, ची ला जे आय, दुसऱ्या जी ला जे डबल ई, यू ला जे यू, दुसऱ्या यू ला जे डबल ओ, जे ला जे ई, ज्याला जे ए, जै ला जे ए आय, जो ला जे ओ, ज्वाला जे ओ येतं, जव ला जे ए यू, जम ला जे ए एम, जहाला जे ए एच. ओके. बघा, झला इथं जे आणि झड हे दोन्ही अक्षर वापरतात, त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने वाचून दाखवते. दोन्ही अक्षर झला जे एच ए किंवा मग झड ए, झाला जे एच डबल ए किंवा झड डबल ए, झीला जे एच आय किंवा झड आय, दुसऱ्या झीला जे एच डबल ई किंवा झड डबल ई, झूला जे एच क्यू किंवा मग झड यू, झूला जे एच डबल, झेला जे एच ई किंवा झड ई, घ्याला जे एच ए किंवा झड ए, झैला जे एच ए आय किंवा झड ए आय, झोला जे एच ओ किंवा झड ओ, झ्वाला जे एच ओ किंवा झड ओ,
जमला JHAU किंवा ZAU, जमला JHAM किंवा झेडला जमला JHAN पण वापरतात किंवा ZAM आणि चहाला JHAH किंवा ZAH. ठीक आहे. तर आता हे झालं जनरल वाचन. पण मी तुम्हाला स्वर आणि व्यंजन कशा पद्धतीने वाचून दाखवले होते. KA, KAA, KEE अशा पद्धतीने मी वाचून दाखवलं, पण हे जनरल वाचन झालं. आता आपण स्वर आणि व्यंजन कसे वाचले होते. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ, AAE IEE यू डबल ओ. हे जे वाचन आहे हे झालं स्वरांचं, व्यंजनांचं, म्हणजे कॉन्सोनंटचं. पण हे जे आहेत ना, हे पण आपल्याला तशाच पद्धतीने वाचायचे आहेत. कशा पद्धतीनं. KA, KAA, KI, KEE, KU, KOO, KE, KA, KAI, KO, KO, KAM, KAN किंवा KAN आणि काळा KAS. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही वाचन करा, सराव करा. आणि हो, लिहित सराव केला तर म्हणजे चांगलं पडेल, चांगलं राहील. का? कारण तुमच्या लवकर लक्षात बसेल. 12 खडी 14 खडी जी आहे तुमच्या लवकर लक्षात बसेल, जेणेकरून तुम्ही लिहून जर सराव केला तर या पुढची जी काही आपली 14 खडी राहिलेली आहे त्याचा मी एक तुम्हाला फोटो इथे लावेल, दाखवल. तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही लिहायचंय, प्रॅक्टिस करायची, सराव करायचा आहे. आणि कमेंट मध्ये तुम्ही मला कळवायचंय की तुमचं स्वर, व्यंजन, वॉवल्स, कॉन्सोनंट तुम्ही केलेले आहेत. तसंच तुम्ही 14 खडी तुम्हाला पाठ झालेली, लक्षात राहिलेली, तुम्ही सराव केलेला आहे, हे मला कमेंट मध्ये कळवायचे. जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांची नावं, मुलींची नावं, त्यानंतर गावांची नावं, शहरांची नावं, आडनावं याची प्रॅक्टिस घेणार आहोत. आणि मराठी शब्दातला आणि इंग्लिश शब्दातला काय फरक असतो, कसा फरक असतो, कशा पद्धतीने इंग्लिश वर्ड्स वाचायला पाहिजेत, कशा पद्धतीने मराठी वर्ड्स वाचायला पाहिजेत, याचा आपण सराव करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Whoa.